हमारी सवारी चली है वृंदावन, प्रेम मंदिर जाएंगे, घूमेंगे प्रेम मंदिर। वृंदावन मध्ये आल्यावर आम्ही रूम घेऊन बॅग्स वगैरे ठेवून पहिला पेट पूजा करायला आलो। आणि गाईस तुम्हाला काय सांगू यार, 3 दिवसानंतर आम्हाला टेस्टी जेवण भेटलं आणि आम्ही सगळे खूप झालो। त्यानंतर आम्ही रूम वर आलो आणि तुम्ही बघू शकता आपण श्वेताला जेवल्यानंतरची एनर्जी आली, दोघी बहिणींची मस्ती चालू। मारो 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 मलिंगा आल्या मलिंगा। मग आम्ही रिफ्रेश होऊन निघालो प्रेम मंदिर कडे जायला। हे बघा इथे आम्ही वृंदावनच्या आता बाहेर आहोत आणि असे लहान लहान मुलं कंटिन्यू मागे राहिले, कंटिन्यू मतलब ये भाई अरेंजमेंट बच्चों से। आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? तीर्थ कीर्ति कीर्ति ओके। लगा लो दीदी, गाटा बिट्टी लगा लो, लगा लो दीदी। मुझे नहीं लगा ना। अरे 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 लगा लो दीदी। आम्ही प्रेम मंदिरला आलोय आणि इकडची गर्दी बघून आहे ना तुम्ही हैराण व्हाल। जे तुम्हाला रील वरती दिसतं ते इथे येऊन जर तुम्ही बघाल ना तर खूप वेगळं आहे, खूप म्हणजे खूप। आता तुम्ही गर्दी बघा, तुम्हाला गर्दी दाखवते। कारंजे राधाकृष्णाचे सुंदर दृश्य, श्री गोवर्धन लीला, कालियानाग दमन लीला, बागेत सजवलेले झुलन लीला आहेत। हे मंदिर वास्तुकलेद्वारे दैवी प्रेमाचे प्रतीक आहे। सर्व जाती, पंथ आणि देशांच्या लोकांसाठी खुले असलेल्या मंदिराचे दरवाजे सर्व दिशांना उघडतात। मुख्य प्रवेशद्वारांवर 8 मोरांच्या कमानी कोरलेल्या आहेत आणि संपूर्ण मंदिराच्या बाहेरील भिंतीवर राधाकृष्णाची लीला कोरलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिराच्या आतील भिंतींवर राधाकृष्ण आणि कृपालूजी महाराजांचे विविध दृश्य देखील चित्रित करण्यात आली आहेत। मंदिरात एकूण 94 खांब आहेत जे राधाकृष्णाच्या विविध लीलांनी सजवलेले आहेत। भौतिक खांबांवर गोपींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत ज्या जिवंत दिसतात। मंदिराच्या गर्भगृहात आत आणि बाहेरून प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचे उत्कृष्ट मोजे काम आणि कोरीव काम आहे आणि संगमरवरी खडकांवर राधा गोविंद गीते सोप्या भाषेत लिहिलेली आहे। मंदिर परिसरात गोवर्धन पर्वताचा एक जिवंत झाकी तयार करण्यात आला। संपूर्ण मंदिर 54 एकर मध्ये बांधले गेले आहे आणि त्याची उंची 125 फूट, लांबी 122 फूट आणि रुंदी 115 फूट आहे। प्रेम मंदिरच्या इथे आहोत, प्रेम मंदिरच्या इथे आहोत का असं प्रेम मंदिरामध्येच आहोत आणि इथे बघा काय चाललंय, व्हिडिओ चालू आहे। इथे नाताची मिठाची कामं चालू आहेत। बाकी जे डिटेल्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळाने देईनच, कारण की इथे खूप गर्दी असल्यामुळे ना खूप किचाट आहे, खूप आवाज आहे। म्हणून मग मी विचार केला की जास्त काही मी बोलणार नाही आणि मला चान्स पण नाही मिळाला की मी तुम्हाला काही इन्फो वगैरे देऊ। आणि इकडचं मंदिर यार, प्रेम मंदिर काय बाप आहे यार, म्हणजे इतकं सुंदर भाई, खूप मोठं आहे खूप। तुम्ही एकदा व्हिजिट करा। मोस्टली लोकांनी व्हिजिट केलंच असेल आणि ॲक्च्युली आता सध्याच्या ट्रेंडमुळे ना, इंस्टाग्राम ट्रेंड काय असतं, ट्रेंडमुळे ना खूप जण इथे आलेत आणि खूप गर्दी झाली आहे, खूप म्हणजे खूपच। आणि मोस्टली ना
कायच बोलू, जास्त करून सगळे फोटो व्हिडिओसाठी चालेल, कोणाला असं काय घेणं देणं नाही आहे दर्शनाचं. तर बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन. आमचा ट्रॅव्हल कसं झाला वगैरे, किती टोटल पैसे वगैरे झाले ते सगळं मी तुम्हाला एंडमध्ये सांगेन व्हिडिओच्या. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि बाकी मंदिर तुम्ही बघू शकता, इतकं भारी आहे. डिटेलिंग भाई, डिटेलिंग हर जगह कृष्णा ही कृष्णा छाए हुए भाई. आणि संध्याकाळच्या वेळेला तर खूपच भारी वाटते. संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला कसं एवढं लाईटिंग वगैरे नसते, संध्याकाळच्या वेळेला सगळी लाईटिंग वगैरे ऑन करतात. बाकी खूप मोठं आहे. तुम्ही एकदा आलात तर तुम्हाला स्वतःच्या डोळ्याने एन्जॉय करता येईल. व्हिडिओमध्ये बघून इतकं तुम्हाला नाही चांगलं वाटणार, पण जर तुम्ही इथे येऊन जर बघितलं ना तर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. चला थोड्या वेळाने भेटू. आता आम्ही जातो, दर्शन वगैरे करतो आणि मग प्रेम मंदिर हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा जिल्ह्याजवळील वृंदावन येथे आहे. हे जगद्गुरु कृपालू महाराजांनी भगवान कृष्ण आणि राधा यांचे मंदिर म्हणून बांधले होते. प्रेम मंदिराचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी झाले. या मंदिराच्या बांधकामाला 11 वर्षे लागली आणि अंदाजे 100 कोटी रुपये खर्च आले. त्यात इटालियन कॅरेरा संगमरवर वापरण्यात आला आहे आणि तो राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील 1000 कारागिरांनी तयार केला आहे. या मंदिराची पायाभरणी 14 जानेवारी 2001 रोजी कृपालूजी महाराजांनी केली होती. 11 वर्षांच्या कालावधीत पूर्ण झालेले प्रेमाचे हे भव्य मंदिर पांढऱ्या इटालियन कॅरेरा संगमरवरात कोरलेले आहे. हे मंदिर दिल्ली, आग्रा, कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 2 वर छत्तीकारा पासून भक्तिवेदांत स्वामी मार्गावर वृंदावनकडे जाणाऱ्या सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचे पुनर्जागरणाचे एक उदाहरण आहे. Control.
क्रिस्टल. आम्हाला छोटा लिंकिंग रोड भेटलाय, बघू शकता. आणि लोक घुसले इथे. काय घेत आहे गाईस? 150 रुपयाचा 150 कमाले. लूटलो 150 कमाले. लूटा वृंदावन का लिंकिंग रोड. 150. आपणच का ते एवढे करतो. 150 ला आहे. कुठे माहितीये? हे बिकानेर वाला काहीतरी आहे ना, त्याच्या बाहेरच इथे लागलंय. खालीच जाणार नाही. आम्ही ते खायला आलोय. व्हिडिओ हॅपी बर्थडे टाळ्या दे. काय वर्षा आवडलं? कितीला एक ग्लास? 50 रुपीजला एक ग्लास आहे. मजा करायची. दुधाचा. फोटो पण इधर एक खड़ा नहीं हुआ, दूसरा भी हाजिर. क्या ही बोले. आम्ही इथे कढई दूध पिण्यासाठी थांबलो होतो आणि इथे आम्हाला 2 छोटी पिल्ले रिक्वेस्ट करत होते की आम्हाला पण द्या. मग आम्हाला त्यांच्यावर प्रेम आलं आणि मग आम्ही त्यांना पण घेऊन दिलं. पण ते दोघं खूप हुशार होते. ते थोडेसे पिले आणि बाकी त्यांनी त्यांच्या आईला नेऊन दिलं. आणि ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं यार. जैसा माँ बच्चों से प्यार करती है वैसे ही बच्चे भी माँ से प्यार करते. फर्क सिर्फ इतना है कि बच्चे बड़े होने के बाद उनका प्यार धीरे धीरे प्यार खत्म हो जाता है, लेकिन माँ का प्यार कभी खत्म नहीं होता. मुलींनो, जर तुम्ही एक्स्ट्रा कपडे आणायला विसरला आहात तर टेन्शन घेऊ नका. इथे खूप मोठा मार्केट आहे कपड्यांचा आणि फक्त 100 रुपयापासून कपडे भेटतात. म्हणजेच ओन्ली 100 रुपये. लॉंग स्कर्ट 200 रुपयाला मिळतात इथे. म्हणजे स्टार्टिंग प्राइस सांगते मी. त्याच्याहून जास्त जर तुम्हाला हवे असतील हेवीमध्ये तर तुम्हाला जास्त पैसे लागतील त्यासाठी. आणि कुर्तीज सुद्धा होते 200 ते 300 रुपयापासून चालू होते. आणि ज्वेलरीज पण मिळतात तिथे खूप सुंदर सुंदर. तुम्ही इथून शॉपिंग करू शकता. मुलं बोलतील आमच्यासाठी काही आहे का नाही, तर भावांनो टेन्शन नका घेऊ. तुमच्यासाठी सुद्धा आहे. 200 पासून शर्ट्स आणि 300 पासून कुर्तीज भेटतात. ते तुम्ही घेऊ शकता मार्केटमधून. तर मित्रांनो, व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि बाकीचे व्लॉग्स बघायला विसरू नका. तो चलो.